हाय फ्रेंड, आज आपण बनवणार आहोत गवारीच्या शेंगाची भाजी। चला रेसिपी बघू। हे घेतलं आहे आपण गवारीच्या शेंगा, अशा स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत। कढईमध्ये एक पळी तेल घालून तेलामध्ये थोडंसं मीठ घालून घ्या आणि गवारीच्या शेंगा फ्राय करा। या गवारीच्या शेंगा 10-15 मिनिटं छान अशा वाफवून घ्या। शेंगासाठी लागणारे साहित्य: एक बारीक चिरून घेतलेला कांदा, एक टोमॅटो, अद्रक, कढीपत्ता, कोथिंबीर। टोमॅटो आपण बारीक करून घेऊ। अद्रक आणि 5-6 लसूणच्या पाकळ्या। आपण आता ही टमाट्याची ग्रेव्ही करून घेऊ। कढईमध्ये 2 पळी तेल घालून घ्या। हा चॉप केलेला बारीक कांदा कढईमध्ये टाकून घ्या। कांदा हा लाल होईपर्यंत छान असा परतून घ्या। कांदा आपला छान असा फ्राय झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये जिरे घालून घेऊ। जिरे असे छान तडतडून घ्या। नंतर त्याच्यात कढीपत्ता, थोडीशी मोहरी, आता आपण त्याच्यामध्ये बारीक केलेली टमाट्याची पेस्ट टाकून घेऊ। एक 10 मिनिटं छान असे फ्राय करून घेऊ। 2 चमचा लाल मिरची पावडर आणि गरम मसाला टाकून घेऊ। थोडीशी हळद, छान असं मिक्स करून घेऊ। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ आणि छान असं फ्राय करून घेऊ। गवारीच्या शेंगा वाफेवरती शिजून झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। आता आपण या भाजीत टाकून घेऊ। तुम्ही बघू शकता किती छान असा कलर भाजीला आलेला आहे। जे कोणी गवारीची भाजी खात नसेल, अशा पद्धतीने केली तर ते सुद्धा नक्की खातील। एकदा नक्की ट्राय करून बघा। अशा प्रकारे भाजीमध्ये थोडंसं पाणी घालून
आपण भाजीमध्ये 1 चमचाभर शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊ, म्हणजे भाजी छान अशी घट्ट होईल. तुम्हाला पाहिजे नसेल तर अजूनही पातळ भाजी बनवू शकता. अशा प्रकारे भाजी आपण मुलांच्या डब्याला किंवा ऑफिसला देऊ शकतो. चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेऊ. झाली आहे आपली गवारीची भाजी.